प्रतिभाताई तुम आगे बढ़ो, अमरदादा तुम आगे बढ़ो ही प्रचार फेरी होती. अमरदादांसाठी ही प्रचार फेरी होती. प्रतिभाताईसाठी महागावमध्ये आज प्रचाराचा हा धडाका लागून राहिलेला आहे. फॉर्म भरलेल्या दिवसापासून प्रचार करताय. ताई, कसा प्रतिसाद मिळतोय? आज महागावमध्ये भव्य रॅलीने तुम्ही प्रचार रॅली काढलेला आहात, प्रचार केलेला आहात. कशा पद्धतीने मतदारांचा प्रतिसाद मिळतोय आणि काय सांगाल या महागावकरांना? मी असं सांगू इच्छिते की त्यांचा जो प्रतिसाद आहे तो अत्यंत उत्स्फूर्तपणे सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. सकाळपासून एकही मिनिट न घालवता आम्ही घराघरात प्रत्येक उमेदवाराच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेत आहोत आणि आम्ही आमचा अजेंडा सांगत आहोत आणि त्या पद्धतीनं आता आमची प्रचार जोरात धडाक्यात चालू आहे. आणि हे सगळं करताना भाई पताडे माझ्या बरोबर, तसेच अमर चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते, हे सर्वजण आम्ही एकत्र मिळून प्रचार करत आहोत आणि आम्ही राष्ट्रवादीसाठी उमेदवारी अर्ज भरून या प्रचारामध्ये सहभागी होऊन आम्ही प्रचाराची धुरा सांभाळत आहोत आणि आम्ही नक्की विजयी होणारच याची मला खात्री आहे. तुमची ही कर्मभूमी आहे आणि या मतदारसंघात, या गणातील मतदारसंघातलं सर्वात मोठं गाव आहे, सर्वात जास्त मतदार असलेलं गाव आहे. काय वाटते, कशा पद्धतीनं महागावकर तुम्हाला जास्तीत जास्त मतदान देतील? खरं तर मी आरोग्य सेवेतून या गावामधील अनेकांना भेटलेले आहे, पण आज मला प्रचार करताना असं लक्षात आलं की अरे हे तर कितीतरी चेहरे मी पाहिलेले आहेत आणि त्यांना माझे हात लागलेले आहेत. खरं तर माझं मेन काम आरोग्य सेवेचं आहे, पण त्याच्याबरोबर मी हे समाजसेवा पण करायचं ठरवलेलं आहे. आणि जी माझ्याकडे ज्या गणातील माझ्याकडे जी गावं आहेत त्या तळागाळापर्यंतच्या समाजापर्यंत मला पोहोचायचं आहे आणि याही सेवेचा मला अनुभव पण घ्यायचा आहे आणि मला तो द्यायचा पण आहे. आणि मला माझं तन मन धन देऊन मला स्वतःला या क्षेत्रामध्ये झोकून देऊन काम करायचं आहे आणि त्याबरोबर मी माझी आरोग्य सेवा कधीही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही याची मी सगळ्यांना हमी देते. खूप चांगला प्रतिसाद हा मिळत आहे. समाजकारण राजकारणामध्ये अनेक वर्षाचं ऋणानुबंध या महागाव गावशी जुळलेले आहेत. अमर चव्हाण आहेत. काय सांगाल अमरदादा, आज प्रचार फेरी निघालेले अनेक वर्षाचं ऋणानुबंध ह्या गावशी आहेत, सर्वात मोठं गाव आहे मतदारसंघातलं. कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय, काय आव्हान करताय महागावकरांना? भाई पत्ताडे आज सकाळपासून आमच्या सोबत, त्याचबरोबर मानेसाहेब असतील, सर्वच त्यांचे कार्यकर्ते. मी आज आम्हाला लक्षात येतंय की समोरच्या माणसाला आम्ही विनंती करत असताना ज्यावेळी माणूस सांगत असतोय, मत देणाऱ्या माणसाचा चेहरा 1 मिनिटात कळण्याजोगी एवढी 5-25 वर्षे आम्ही घालवलेली आहेत. ज्या ज्या घरात आम्ही गेलो की आरोग्याच्या आमच्या ज्या पंचायत समितीच्या ज्या उमेदवार आहेत, चव्हाण मॅडम ज्यावेळी त्या महिला भगिनींना भेटत होत्या त्यावेळी त्या महिला भगिनी त्यांना म्हणत होत्या की मॅडम, माझा जीव तुमच्यामुळं वाचलेला आहे. माझ्या पुरीची डिलिव्हरी असेल किंवा माझ्या पतीचं जे काही आरोग्य विभागाच्या ज्या गोष्टी होत्या ह्या सगळ्या जर कुठं झाल्या असतील तर त्या संत गजानन हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत. प्रत्येक माणसाच्या अडचणीला स्पर्श करणाऱ्या चव्हाण मॅडम माझ्या सोबत आहेत. भाई असतील, आम्ही सर्वांनी 20-25 वर्षाच्या कालखंडात जी काही लोकांची नाळ जोडलेली आहे ती नाळ आज आम्हाला दिवसभराच्या कालखंडात दिसत आहे. आज महागाव हे या गणातलं 1 नंबरचं मताचं गाव आहे. आजचा आम्ही महाकालीच्या समोरच तुम्हाला मुलाखत द्यायला लागलोय. महाकालीच्या साक्षीनं आम्ही प्रचाराची सुरुवात केली की महागाव ह्या गणात 1 नंबरला आम्हाला मतदान देण्याची नक्कीच जनतेची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा ही जनता पूर्ण करेल हा माझा विश्वास आहे. भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आणि महागाव हरळी या गणामध्ये जे दोन्ही उमेदवार उभारलेले आहेत, अमरदादा चव्हाण हे जिल्हा परिषदमध्ये आहेत आणि या पंचायत समितीमध्ये डॉक्टर प्रतिभाताई चव्हाण हे आहेत. मी एकच सांगू शकतो यामध्ये की जिल्हा परिषदेमध्ये कसं काम करायचं असतंय आणि पंचायत समितीला कसं काम करायचं असतंय हे पहिल्यांदा लोकांना कळेल. निश्चितपणे अतिशय उत्कृष्टपणे ही दोन्हीही काम करणारी माणसं त्या ठिकाणी आम्ही निवडलेली आहेत आणि निश्चितपणे या सगळ्यांचा विश्वास, या लोकांचा विश्वास त्यांच्या पाठीशी आहे. आणि काय काम करायचं आणि कसं काम करायचं असते जिल्हा परिषद सदस्यानं आणि पंचायत समिती सदस्यानं कसं काम करायचं असते हे निश्चितपणे एक चांगला धडा हे दोघेही घालून देतील एवढी आम्हाला खात्री आहे. सर्वप्रथम मी माझ्या हक्काच्या माणसांना पुन्हा एकदा नमस्कार करते. जे प्रेम माझ्या महागावकरांनी मला दिलेलं आहे
तेच प्रेम आणि तोच विश्वास आमच्या ह्या दोन्ही जिल्हा परिषद सदस्यांना, अमरदादांना आणि पंचायत समिती सदस्य प्रतिभा मॅडमना, अखंड महागावकरांना तेच प्रेम आणि विश्वास द्यावा ही मी त्यांना विनंती करते. खरोखरच म्हणजे राजकारण नाही पण समाजकारणामध्ये आम्ही उतरतोय, भाई असू देत, आम्ही असू देत किंवा आमचे कार्यकर्ते, आणि तोच विश्वास मॅडमनी सुद्धा लोकांना द्यावा की बाबा राजकारण नाही, आम्ही समाजकारण करणार. ते आरोग्याच्या बाबतीत त्या करतच आहेत, पण या दृष्टीनं सुद्धा पंचायत समितीला त्या उमेदवार म्हणून आहेत तिथेही काम करताना त्या समाजसेवा करणारच. आम्हाला खूप विश्वास आहे, भाईंनाही मोठा विश्वास आहे. दोन्ही जे आमचे उमेदवार आहेत ते खरोखरच छान काम करणार आहेत. पक्षाने जी आम्हाला म्हणजे जबाबदारी दिली आहे ती निश्चितपणे आम्ही पार पडू. दोन्ही उमेदवार मी आज इथे घोषित करते की हे खरोखर दोन्ही उमेदवार विजयी होणार आहेत. मोठ्या संख्येनं महागावकर निवडून देणार आहेत, कारण अखंड महागाव आमच्या पाठीशी आहे कायम.